कधी काय आता ठरलं का? आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. तो झालाय का नाही झालाय का. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की अजितदादाला हे असले इगार का सुस्तेत कळत नाही, की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा. ते अजितदादांना का कळत नाही. आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत, यांना बी का लक्षात येत नाही, की तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत, त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत. नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो. मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला. हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा? कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो, की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत. कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही. कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा. का करतायत हे कळत नाही. मराठा समाजाच्या लेकराला कुठेतरी आशा लागल्या होत्या, की अजितदादा आहे, शिंदे साहेब आहेत, ते आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये. परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्याला दिलं जातं. हमेशा हमेशा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की जातीवादी लोक पोसण्याचं काम जाणून बुजून अजितदादा करतायत का अशी शंका यायला लागली. पण मला याच्यात